ओम शांती. आजच्या मुरलीची तारीख आहे 17/2/2025. आजच्या मुरलीमध्ये बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, मी तुमच्याकडे पाहुणा बनून आलेलो आहे. तर तुम्ही किती आदर केला पाहिजे, त्या पाहुण्यांचा घरामध्ये किती सुंदर रीतीने सन्मान केला पाहिजे, कोणत्याही प्रकारचा निरादर नाही झाला पाहिजे. बाबा सांगतात की मुलांनो, तुम्हाला कोणता नशा हा नेहमी चढून राहिलेला असला पाहिजे. आपल्याकडे हे बुद्धीत असलं पाहिजे की सर्वश्रेष्ठ असा मी, सर्वश्रेष्ठ अथॉरिटी म्हणजे बाबा आहे आणि ते बाबा माझ्याकडे स्वतः मेहमान म्हणे पाहुणे म्हणून आलेले आहेत. ज्यावेळेस आपल्याकडे एक श्रेष्ठ किंवा आपले खूप जवळचे जर पाहुणे आले तर आपण त्यांचा किती सुंदर आदर करतो, त्यांचा किती सन्मान करतो. त्या पाहुण्यांच्यासाठी आपण आपल्या बुद्धीमध्ये किती रिस्पेक्ट आणि रिगार्ड ठेवतो. तर बाबांच्या विषयी सुद्धा आपल्याला खूप खूप रिगार्ड असणं गरजेचं आहे. बाबांवर कधीही आपली संशय बुद्धी नको आहे. कारण बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की बाबा तर निराकार आहे, बाबांना तर शरीर नाही आहे, मग बाबा परमधामामधून इथे कसे येतात. तर बाबा सांगतात की मी ड्रामा प्लॅन अनुसार मी प्रत्येक कल्पामध्ये परकाया देहाचा आधार घेऊनच मग तुम्हाला मी भेटत असतो. तर हे शरीर पण माझं नाही आहे. हे शरीर पण म्हणजे ब्रह्मा बाबाचं शरीर शिवबाबा एक किरायावर घेतात आणि आपल्या सर्व मुलांना भेटतात, शिकवतात, समजवतात आणि नवीन दुनियामध्ये घेऊन जाण्यासाठी बाबा लायक सुद्धा बनवतात. बाबा सांगतात की तुम्हाला ही सदा स्मृती पाहिजे की माझ्याबरोबर एक हायेस्ट अथॉरिटी आहे आणि ती कोण? ते म्हणजे बाबा. हे विनाशी वस्तू, धन, व्यक्ती हे बघून न बघितल्यासारखं केलं पाहिजे. यासाठी आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे की माझ्या जीवनामध्ये मला प्रॉपर्टी किती उंच आहे, माझं भविष्य किती उज्ज्वल आहे, हे बुद्धीमध्ये राहणं गरजेचं आहे. बाबा सांगतात की रात्रंदिवस तुम्ही सर्व्हिस म्हणजे ईश्वरी सेवेमध्ये तत्पर राहावं असं बाबांना नेहमी वाटत असतं. आणि सेवेमध्ये तत्पर कोण राहू शकतं? तर ज्याला नेहमी बाबांच्या विषयी निश्चय असेल. आपल्या भविष्य आयुष्यासाठी मिळणारी जी प्राप्ती आहे, पद आहे, ह्या गोष्टीचा ज्याला नशा आहे तो नेहमी सेवेमध्ये तत्पर राहू शकतो. बाबा सांगतात की मुलांनो, तुमच्या समोर खूप काही समस्या सुद्धा येऊ शकतात, परिस्थिती येऊ शकतात, परंतु तुम्ही घाबरून न जाता आपल्या ह्या जीवनाचा साथी आणि जबाबदार श्री बाबा आहे हे आपण बुद्धीमध्ये ठेवलं पाहिजे. म्हणजे मग आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरू शकत नाही. दुसरं बाबा सांगतात की आपल्या सर्वांच्यासाठी एक सुंदर वेला आहे, ते म्हणजे अमृत वेला, ब्रह्म मुहूर्त वेळ. ह्या वेळामध्ये बाबा सर्व मुलांची बुद्धी ही वरदानांनी भरत असतात. बाबा सकाळी सकाळी आपल्या मुलांना वरदान देण्यासाठी येत असतात आणि बाबा सांगतात की त्या वेळामध्ये मुलांनी जागणं गरजेचं असतं. बाबा तर टचिंग देत असतात, परंतु कॅचिंग करण्यासाठी बुद्धी क्लीन आणि क्लिअर असणं गरजेचं आहे. बघा, बऱ्याच वेळा मुलं उठतात, गुड मॉर्निंग करतात आणि पुन्हा झोपी जातात. बाबा सांगतात की मी येतो तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे समजवण्यासाठी. आणि त्या वेळामध्ये जर आपण सतर्क, थोडेसे अलर्ट होऊन जर अमृत बेला केली तर बाबा आपल्याला बरोबर त्या गोष्टीचं टचिंग देत असतात. आणि आपण जर सतर्क राहून अमृत बेला केली
तर आपण बाबांचा इशारा हा कॅच करू शकतो. नाहीतर अमृत बेला अर्धी झोपेत आणि अर्धी जागेत असं होऊन जातं. तर बाबांना अशी अमृत बेला पसंत नाही. बाबा दुसरं सांगतात की आता तुम्ही प्रसन्न म्हणजे आपला चेहरा नेहमी खुश ठेवा. ही खूप मोठी आपल्याकडे पॉवर आहे, ही खूप मोठी आपल्याकडे ताकद आहे. आणि ह्या एका गुणामुळे, ह्या एका विशेषतेमुळे आपल्या समोर अनेक ज्या परिस्थिती येतात त्या सहजपणे दूर होतात. कारण ही संपत्ती ही खूप मोठी प्रॉपर्टी आहे. बघा, सर्व गोष्टींना पैसे लागतात, परंतु प्रसन्न मुद्रा देण्यासाठी कोणते पैसे लागत नाही. पण त्याबरोबरच हा एक गुण आवश्यक आहे, तो म्हणजे आहे निमित्त भाव आणि निर्माण भाव. निमित्त म्हणजे मी फक्त बाबांच्या कार्यामध्ये ट्रस्टी आहे, निमित्त आहे. बाबांनी मला या कार्यासाठी निमित्त बनवलेलं आहे. करता करविता बाबा आहे. आणि निर्माण हे आपण बुद्धीमध्ये ठेवलं पाहिजे की बाबांनी माझ्याकडनं खूप चांगलं काम करण्यासाठी, कर्तव्य करण्यासाठी बाबांनी मला या ठिकाणी निमित्त केलेलं आहे. काहीतरी नवीन नवीन करण्याचे आपल्यामध्ये उमेद असली पाहिजे आणि बाबा त्यावरती खूप खूप खुश आहे. बाबा सांगतात, मुलांनो, निमित्त भाव आणि निर्माण भाव ठेवा, म्हणजे तुम्ही नेहमी हलके आणि लाईट राहाल. ओम शांती.